भारतीय जनता युवा मोर्चाचं राष्ट्रीय संमेलन नागपुरात होत आहे। शिवानी राणे आपल्यासोबत आहे। खरं तर मोठं असं हे संमेलन 25 वर्षांनी होत आहे। कशा पद्धतीने तयारी सुरू आहे? फार जास्त उत्साह आहे नागपूरच्या युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांमध्ये की 25 वर्षानंतर पुन्हा एकदा राष्ट्रीय संमेलन होस्ट करण्याची संधी ही युवा मोर्चाला मिळते। साधारण लाखभर युवा हे या संमेलनामध्ये सामील होतील। मागे बघू शकता की तयारी फार ताकदीने चालू आहे। पूर्ण देशातून युवक, महाराष्ट्रातून युवक या संमेलनाला येणार आहे आणि विकसित भारताचे अँबॅसेडर होऊन तुम्ही या भारतीय जनता पार्टीच्या मॅनिफेस्टोमध्ये मोदींना आपण संदेश देऊ शकता, सूचना देऊ शकता, सल्ले देऊ शकता की काय असायला पाहिजे, म्हणून आपण सुद्धा आव्हान या संमेलनात करणार आहोत। भाजपाचा जो जाहीरनामा होणार त्याच्यात युवकांचे जे विचार आहे, म्हणजे 2029 पर्यंत युवा जो विचार करतोय तो या संमेलनाच्या माध्यमातून भाजपाच्या मॅनिफेस्टोकडे इन्क्लूड करण्याकरता पाठवण्यात येणार आहे। 100% त्यासाठीचीच ही पहल आहे की आपण नमो ॲप द्वारे आपले जाहीरनाम्यासाठी जर काही सूचना असतील तर त्या द्याव्या। आणि अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस नक्कीच त्याचा विचार भारतीय जनता पार्टी करेल आणि आपल्या जाहीरनाम्यामध्ये समाविष्ट करेल। एक वाद सुरू आहे विद्यापीठाचं मैदान वापरण्यावरून। याच्यावर काँग्रेसकडून आंदोलन, NSYकडून आंदोलन सुद्धा झालेलं आहे। काय प्रतिक्रिया? लोकशाही आहे, आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे। नियमात बसून 100% नियमात बसून नैतिकतेने अप्लाय करून पैसे भरून, चेकद्वारे पैसे भरून आम्ही ही परवानगी घेतलेली आहे। आंदोलन करण्याचा त्यांचा पूर्ण अधिकार आहे, त्यांनी तो करावा। तर आपण पाहू शकतो नागपूर विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीच्या बाजूचं हे संपूर्ण मैदान आहे आणि इथे जोरदार अशी तयारी नमो युवा महासंमेलनाकरता भारतीय जनता युवा मोर्चाकडून करण्यात येणार आहे। तब्बल 1 लाख तरुण वर्ग या संमेलनात सहभागी होईल असा विश्वास भारतीय जनता युवा मोर्चाकडून व्यक्त करण्यात येतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2029 पर्यंत जे युवा वर्ग आहे त्यांचे काय विचार आहे हे सगळे या संमेलनातून संकलित करून ते भाजपाच्या जाहीरनाम्याकरता या संमेलनाच्या मार्फत पाठवण्यात येणार आहे। झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील सातपुतेसह अमर काणे, नागपूर।